नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शरद पवार गटाकडून भाजपला मोठा धक्का. भाजपला धक्का देत अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चे बांधण्याला सुरुवात झाली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरताना दिसत आहेत. त्यातच आता अनेक पक्षात इनकमिंग आणि आउटगोईंगची मालिका जोरदार सुरूच आहे. अशातच आता शरद पवार गटाकडून भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि भाजपला धक्का देत अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी साताऱ्यात डाव टाकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि वाईतून विधानसभा लढवण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. तर दुसरीकडे जयंत पाटलांनी यशराज भोसले यांचे काका मदन भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चाही झाली. आणि पाहायला गेलं तर मदन भोसले यांची साताऱ्यात चांगलीच ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटलांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप व अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं? यशराज भोसले यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला तर ते वाई विधानसभा मतदारसंघातून विजयी होतील की नाही, ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रेया महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.